निसर्गानं तयार केलेली ही जुळी भावंडं म्हणजे सब्जाचं बी आणि चिया सीड्स दोन्हीमधला फरक ना लवकर कळत नाही. दोन्ही पौष्टिक आहे. कसं घ्यायचं आणि फरक कसा ओळखायचा ना ते सांगते. नमस्कार, डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बरेच वेळा गोंधळ होतो की सब्जाचं बी कसं ओळखायचं आणि चिया सीड्स कशा ओळखायच्या. तर त्या दोन्हीमधला फरक वॉटर टेस्ट घेऊन कसा करायचा ना तेही सांगते आणि हाताने किंवा फक्त नजरेने कसं ओळखायचं ना ते पण सांगते. हे बघा, हे सब्जाचं बी आहे. हे सब्जाचं बी अगदी काळं कुट्ट आणि बारीक असतं. हातात घेतल्यानंतर गुळगुळीत लागतं. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता, हे जे आहे ते आहे चिया सीड्स. ह्या चिया सीड्स ज्या आहेत ना त्या साधारण पांढरट असतात, म्हणजे पांढऱ्या आणि काळ्या अशा मिक्स असतात. आता वॉटर टेस्ट घेऊन मी तुम्हाला दाखवते की याचा फरक पाण्यामध्ये कसा दिसून येतो. तर चिया सीड्स आणि सब्जाचं बी हे दोन्हीही एकाच क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे जो चमचा वापरला आहे, जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी एकसारखं घेतले. 2 एकसारखे ग्लास घेतलेत आणि त्याच मापामध्ये ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता इथं मी अर्धा चमचा सब्जाचं बी पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये तेवढंच चिया सीड्स घातलेले आहेत. आणि हे आता आपण थोडंसं हलवून घेणार आहे. 1-2 मिनिट तरी आपल्याला असंच हे पाण्यामध्ये मुरत ठेवायचं आहे. पुढं जाऊन मी तुम्हाला सांगते की हे दोन्हीही आपल्याला वापरायचं आहे कसं, म्हणजे खायचं आहे, घ्यायचं आहे कसं. तर हे बघा, 1-2 मिनटानंतर फक्त तुम्ही एकदा हलवून घेऊन बघू शकता. सब्जाचं बी जे आहे ना ते पांढरं होतं आणि वरती तरंगायला सुरुवात होती. अगदी खालीपासून वरपर्यंत पांढरं शुभ्र दिसायला लागतं आणि त्याला ना कडेला एक आवरण तयार होतं, म्हणजे पाण्यामध्ये आल्यानंतर. हे बघा, किती पाण्यामध्ये ते व्यवस्थित गोल फिरतंय, म्हणजे तरंगतंय पाण्यावरती. तर हे आहे सब्जाचं बी. याच पद्धतीनं आता आपण चिया सीड्सची वॉटर टेस्ट करूयात. हे बघा, चिया सीड्स जे आहेत ना त्या फार उमलल्या नाही आहेत. म्हणजे ज्या प्रमाणात सब्जाचं बी उमललं त्या प्रमाणात चिया सीड्स नाही फुलल्या किंवा उमलल्या. तर हाच फरक महत्त्वाचा आहे. याच्यावरूनच, म्हणजे या वॉटर टेस्टवरूनच तुम्ही ओळखू शकता की चिया सीड्स कोणते आणि सब्जाचं बी कोणतं. तर सब्जाचं बी जे आहे ना ते उष्णता कमी करतं. म्हणून खरं प्रत्येक सरबतामध्ये कुठल्याही अगदी लिक्विड स्वरूपात तुम्ही कुठंही घेऊ शकता. आणि चिया सीड्स कसं वापरायचं ना ते पण सांगते. वजन कमी करायसाठी आणि पोट भरलेलं वाटावं यासाठी या दोन्हीही सीड्स खूप उपयोगी येतात. तुम्ही एक वेळचं जेवण स्किप करून हे जरी घेतलं ना तरी तुमचं वजन कमी होतं. आता कसं ना ते सांगते. सब्जाचं बी 5 ते 6 मिनटात पाण्यात छान मिक्स होतं. पण चिया सीड्स आहेत ना त्या रात्रभर भिजवाव्या लागतात आणि त्या रात्रभर चिया सीड्स पाण्यामध्ये भिजवायच्या आणि सकाळी ते पाणी पोटामध्ये घ्यायचं. त्याच्यामुळं तुमचं वजन 100% कमी होईल. आणि आता हे जे आहे ना सब्जाचं बी, तर ते भिजवायचं आणि त्याच्यामध्ये लिंबू, साखर, मीठ घालायचं आणि मस्त असं सरबत करून घ्यायचं. हे कोमट पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. चिया सीड्स दुधामध्ये सुद्धा मिसळून घेता येतात. नंतर दह्यामध्ये सुद्धा मिसळून घेता येतात. चिया सीड्स अगदी तुम्ही सॅलडमध्ये, म्हणजे एखादी कोशिंबीर जरी केलीत तरी त्याच्यावरती घालून जरी खाल्ल्यात ना तरीही चालतं. दोन्हीमधला फरक कळला ना. आता हे दोन्ही वापरायचं कुठं, तर स्मूदी, मिल्कशेक, नंतर बेकरी प्रोडक्ट्स, ॲपल व्हिनेगर. आणि ह्या दोन्ही सीड्स गरम उकळत्या पाण्यामध्ये घालून त्याच्यासोबत जर दालचिनीचा तुकडा घातला आणि ते पाणी कोमट करून जरी पिलं ना तरीही चालतं. अगदी पुडिंगमध्ये सुद्धा या दोन्ही सीड्स तुम्ही वापरू शकता. यामुळं काय होतं तर पोट अगदी गच्च भरल्यासारखं वाटतं. तुम्हाला भुकेची इच्छा होत नाही आणि मग आपोआपच अन्न कमी गेलं की वजन कमी व्हायला मदत होते. व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, हे सरबत एकदा नक्की करून प्या. रोज जरी घेतलं ना तर वजनावर किती फरक पडला ना हेही सांगा. एका महिन्यात 5 किलो वजन आरामात कमी होतं. या वजन कमी करणाऱ्या भन्नाट अशा दोन्हीही सीड्स तुम्ही आहारामध्ये वापरू शकता. खूप पौष्टिक आहेत, खूप उपयोग आहेत आणि वजन कमी झाल्यानंतर तुमच्या शरीरात कुठलीही डेफिशियन्सी पण राहत नाही. उपाशी पोटी वजन कमी करायचा प्रयत्न केलात तर बाकीचे आजार मागं लागतील. त्यापेक्षा हे पौष्टिक खाऊन जर वजन कमी केलं ना तर तुम्हाला थकवा न जाणवता किंवा कोणतीही कमी न जाणवता तुमचं वजन नक्की कमी होईल. चला, एक लाईक करा बघू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू.